वेलकम गाईज, गुड मॉर्निंग. आजची सुरुवात किचन. तेल कडलेलं आहे, याच्यात मी घालते आता का आणि टमाटर दोघी सोबत आहे. मिरची आणि टमाटर दोन्ही सोबत ॲड केलेली आहे आणि ही बनवत आहे मेथी भाजी. बघू शकता की मेथी भाजीचा आरण कोणाकोणाकडे बनते असं कमेंटमध्ये सांगायचं जाईल. मी इथं सगळं बनवलेली आहे. इथे भात रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. इथे भात रेडी झालेला आहे छानपैकी असं. हे बघा मोठा मोठा असं चांगलंसं भात विंटर सीझनमध्ये गरम भात असं. इथे भाजी आहे आणि इथे खिचडी पुलाव टाईप बनवलेली आहे. दादाचं ऑपरेशन झालं ना, दादा कमी तेल मिठामध्ये त्याच्यासाठी भाजी पण बनवतो. आणि आता ही बनवत आहे ही भाजी सगळ्यांसाठी. आणि आज बनवणार आहे मी लौकी, गावाकडची लौकी. आणि हे जे हमेशा लसण असते ना एनी टाईम, आमच्या इकडे याला बारमासा लसण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट्समध्ये सांगाल गाईज. की आमचे वडे बनवत आहे लौकी आणि ते बारमासा लसण. त्याची पण तयारी करून ठेवलेली आहे. मी इथे मिक्सीला लावलेली आहे, पेस्ट केलेली आहे. मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि अजवाईन, जिरा, थोडा अद्रक लसूणचा पेस्ट, म्हणजे सगळं एकत्र करून मी यांना मिक्सीला लावलेली आहे. आणि ते वड्याचं हे बघा, इथे बेसन, तांदळाचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ तिन्ही एकत्र करून आता ते पण मी त्याची पण तयारी करणार आहे. पण हळदी आणि नमक ॲड केलेले आहे मी याच्यात. हे चांगलं शिजलं याच्यात आपण ॲड करू आणखी थोड्या वेळ 1 मिनिट शिजू देऊ आणि याच्यात ॲड करू मेथी भाजी. हे छान शिजलेलं आहे. आता आपण याच्यात घालूया मेथी भाजी. बारीक कट करून घ्यायची. मी हे आधीच तयारी करून ठेवली होती कारण ते मॉर्निंगला उठून. भाजी छान शिजलेली होती. आता याच्यात मी थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केली. तांदळाचं पीठ ॲड केली आणि आता याला थोडा टाईम अजून शिजू देते की मग याच्यात पाणी घाललं. 5 मिनिटं शिजू दिलं की भाजी रेडी होईल. भाजी झाली आहे रेडी. हे बघू शकता. अशा प्रकारची मेथीची भाजी बनवतो काहीच. कोण अशा प्रकारे मेथीचं आरण, कुणाकुणाच्या घरी अशा प्रकारे मेथीचं आरण बनते कमेंटमध्ये सांगा. हे मळवली मी, तुम्हाला सगळं साहित्य सांगितले होते मगाशी. मळवून झालेलं आहे. हे वडे फ्राय करते मी तेलामध्ये. बनवलेले तेल गरम करायला ठेवली आहे. सो गाईज, तेल तापलेलं गेलं आहे. आता मी याच्यात वडा घालते. फ्राय करू ते वडे. छान असे फ्राय होतात. छान फ्राय होते मित्रांनो. हे बघा मित्रांनो, वडे बनवून निघाले आहेत. असे फ्राय होऊ द्यायचे, मग काढायचे. चला मी पूर्णपणे बनवते, नंतर भेटूया. हॅलो, म्हणजे झाले आहेत वडे बनवून. सगळं झालं माझं आवरून. वडे पण रेडी झाले आणि टेस्टला पण छान बनले गाईज. मम्मी आणि दादा बोलत होते.